नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. आजचा विषय प्रत्येकाच्या मनाला टोचणारा आहे. एखाद्या विषयावर सुधारणा व्हावी म्हणून लोकांना सांगत फिरणारे, पण स्वतःची वेळ आली की मात्र तसंच वागणारे. हा फक्त समाजाचा प्रश्न नाही, हा आपल्या मानसिकतेचा आरसा आहे. आज आपण पाहतो भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे लोक पण स्वतःच्या कामासाठी शॉर्टकट वापरतात. महिलांच्या सन्मानावर आपण भाषण देणारे पण घरात मात्र वेगळीच भाषा वापरतात. जातपात संपवण्याची घोषणा करणारे पण मुलांच्या लग्नाच्या वेळी विचार बदलतो. प्रश्न आहे, हा बदलाचा लढा खरा आहे का फक्त स्टेजवरचा अभिनय? माणूस जेव्हा इतरांना उपदेश करतो तेव्हा तो स्वतःला नैतिकदृष्ट्या उंच समजतो, पण जेव्हा त्याच्यावर तीच परिस्थिती येते तेव्हा त्याला स्वतःचे फायदे, समाजाची भीती आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते. यालाच इंग्रजीत डबल स्टँडर्ड म्हणतात. आपण इतरांसाठी कठोर नियम ठेवतो पण स्वतःसाठी अपवाद ठेवतो. हीच मानसिकता समाज बदलू देत नाही. समजा एखादा नेता पारदर्शकतेवर भाषण देतो पण स्वतःच्या कुटुंबातील गैरव्यवहारावर शांत राहतो. एखादा पालक मुलांना प्रामाणिकपणाचे धडे देतो पण तिकीट काढताना खोटं वय सांगतो. एखादा समाज सुधारक स्त्री पुरुष समानतेवर बोलतो पण घरातील निर्णयात स्त्रीला मत देत नाही. अशी उदाहरणं आपल्यासोबत रोज घडत आहेत. अशा वागणुकीचा सर्वात मोठा परिणाम काय? विश्वास तुटतो, तरुण पिढी गोंधळते आणि समाजात सगळेच तसे आहेत ही भावना वाढते. जेव्हा शब्द आणि कृती यांच्यात अंतर असतं तेव्हा समाजात नैतिकतेची किंमत कमी होते. खरी सुधारणा करण्यासाठी बदलाची सुरुवात स्टेजवरून नाही, ती घरातून स्वतःपासून सुरू झाली पाहिजे. इतरांना सांगण्याआधी आपण स्वतः ते आचरणात आणलं पाहिजे. कारण समाज बदलायचा असेल तर घोषणांनी नाही, उदाहरणांनी बदलतो. मित्रांनो, आज प्रश्न समाजाचा नाही, प्रश्न आपल्या प्रामाणिकपणाचा आहे. आपण जे बोलतो तेच जगायला तयार आहोत का? जर उत्तर हो असेल तरच आपण खरे सुधारक आहोत, नाहीतर आपण फक्त भाषणबाज आहोत. आजपासून एक संकल्प करूया, मी जसं सांगतो तसंच वागेन. कारण बदल दुसऱ्यांमध्ये शोधण्यापेक्षा तो स्वतःमध्ये निर्माण करणं अधिक आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा दुटप्पी वागणुकीचा अनुभव घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी आहे राजेंद्र शिंदे आणि आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.